पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता प्रशांत जगताप यांनी फेटाळून लावलेली आहे। आगामी निवडणुकीमध्ये पुण्यात राजकीय परिस्थिती वेगळी असेल असे संकेत त्यांनी दिले। जगताप यांनी स्पष्ट केलेलं आहे की महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूक लढवली जाईल आणि तिन्ही पक्ष म्हणजेच काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र राहतील। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नसल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं आणि ज्यामुळे राजकीय चर्चांना पूर्णविराम मिळालाय। पुण्यामध्ये महाविकास आघाडी एकसंधपणे निवडणुकीला सामोरं जाणार असल्याचं यातून स्पष्ट झालेलं आहे। तर या सगळ्याविषयी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या सोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। शहराध्यक्ष प्रशांत दादा काय सांगाल, पुन्हा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत आणि आपण जो कठोर निर्णय जो व्यक्त केला होता त्याबाबत काय सांगाल? ही माध्यमातली चर्चा, याच्यामध्ये कुठेही असं प्रकारचं चित्र नाही। अर्थात काही नेत्यांनी त्या संदर्भातलं आपलं मत व्यक्त केलेलं आहे, पण मधल्या काळामध्ये आमचे श्रद्धास्थान आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय पवार साहेबांनी आणि आमच्या नेत्या खासदार सौ सुप्रियाताई सुळे यांनी या संदर्भामध्ये जी काही चर्चा केली त्याप्रमाणे महाविकास आघाडी संदर्भात चर्चा सुरू करा अशा प्रकारचे निर्देश दिले होते। आमचे सन्माननीय प्रांताध्यक्ष माननीय शशिकांतजी शिंदे साहेबांनी सुद्धा तुम्ही महाविकास आघाडी म्हणून लगेच चर्चाच्या फेरी सुरू करा अशा प्रकारचा लेखी आदेश सुद्धा दिला होता। तरी सुद्धा शहरातल्या माझ्या इतर नेत्यांचं सुद्धा म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे। या उद्देशाने येणाऱ्या शनिवारी म्हणजे 20 तारखेला आमची राष्ट्रवादी भवन या ठिकाणी दुपारी 2 वाजता बैठक संपन्न होणार आहे। त्याच्यामध्ये निश्चित या सगळ्या गोष्टीचा खुलासा होईल। सन्मान्य अजितदादा हे माहिती सरकारमधले एक प्रमुख घटक आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत। शेवटी त्यांनी कुठल्या निवडणुकांच्या संदर्भात काय घोषणा करावी किंवा कुठली महापालिका ताब्यात घेण्याच्या संदर्भात प्रयत्न करत हा शेवटी त्यांच्या आणि त्यांच्या पक्षाचा विषय आहे। माझ्या आदरणीय पवार साहेबांवर श्रद्धा आहे, साहेब, ताई आणि प्रांताध्यक्ष आणि आमच्या नेत्यांवर माझा विश्वास आहे। आम्ही महाविकास आघाडी म्हणून लोकसभा एकत्रित गेलो, विधानसभा एकत्रित गेलो, आता महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुद्धा आम्ही त्याच पद्धतीने एकत्रित जाऊ असा आमचा निर्धार आहे। हा विकास आघाडी म्हणून काही निर्णय घेण्याचा अधिकार असेल तर तो आमचे आदरणीय पवार साहेब, काँग्रेसचे नेत्यांना आहे, उद्धव साहेबांना आहे, ते योग्य वेळी योग्य निर्णय जाहीर करतील। लोकशाही तुम्ही चंद्रशेखर भांगे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।